महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। समाज सुधारकांची जीवनचरित्रे अभ्यासणे म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी। प्रदीप वरणकर यांचे सुंदरराव मोरे महाविद्यालयात प्रतिपादन। युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या युवक सप्ताहाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता, जिजामाता तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर सुंदरराव मोरे महाविद्यालयातील महिला विकास कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन अध्ययन विभाग यांच्या विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला विकास कक्षाच्या निमंत्रक डॉक्टर स्नेहल कांबळे यांनी समाजाला दिशा दाखवणाऱ्या महान व्यक्तिमत्वांच्या जयंती दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे नमूद केले। कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून मनोगत व्यक्त करताना तुर्भे येथील रायगड जिल्हा परिषद शिक्षक प्रदीप वरणकर यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या समाजसुधारकांनी दाखवलेल्या मार्गामुळेच आज समाजातील वंचित, दुर्बल घटकांना प्रगती करण्याची संधी प्राप्त झाल्याचे नमूद केले। या महान समाज सुधारकांची जीवनचरित्रे अभ्यासणे म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी असल्याचे नमूद करून श्री वरणकर यांनी जगामध्ये होऊन गेलेल्या महान विभूतींच्या व्यक्तिमत्वांमधून आजच्या तरुण पिढीला एक गुण आत्मसात करण्याची प्रेरणा मिळते असे सांगून जिजामाता, राजमाता जिजाऊ, ज्ञानमाता सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्यामधील अनेक गुणांचे विश्लेषण केले। राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिस्त, संस्कार, निर्णय क्षमता, सांघिक वृत्ती इत्यादी अनेक गुणांच्या शिकवणीमुळेच छत्रपती शिवरायांमध्ये स्वराज्य निर्मितीची क्षमता निर्माण होऊन त्यांच्यामधून प्रभावी नेतृत्व विकसित झाले। त्याचप्रमाणे ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांनी संयम, सातत्य आणि चिकाटी इत्यादी गुणांच्या आधारावर समाजातील महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले। स्वामी विवेकानंदांच्या जीवनामधून तर्कशुद्धता, कल्पकता तसेच आध्यात्मिकता इत्यादी गुण आत्मसात करता येतील असे सांगून विद्यार्थ्यांनी समाजातील विविध क्षेत्रात आदर्शवत ठरलेल्या व्यक्तिमत्वांच्या जीवनचरित्राचा सातत्याने अभ्यास करणे आणि त्यातील विविध गुण, कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील राहिल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात यशाबरोबर समाधान देखील प्राप्त होईल। या बाबींकडे श्री वरणकर यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले। तसेच विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्व विकासावर बोलताना आज महिलांना उच्च शिक्षणाबरोबरच लष्कर, नौसेना यासारखी विविध दालने खुली झाली आहेत। विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा तसेच राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत महिलांनी विविध क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे। अशा कर्तृत्ववान महिलांचा आदर्श आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींसमोर असून महाविद्यालयाच्या संस्कारक्षम वयातच विद्यार्थिनींनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा नियोजनपूर्वक विकास करण्यासाठी प्रयत्न केल्यास आजच्या विद्यार्थिनी या उद्याच्या कर्तृत्ववान महिला बनू शकतील असे मत वरणकर यांनी व्यक्त केले। तर प्राचार्य प्राध्यापक सुनील बलखंडे यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारे संवाद कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, स्वजाणीव व स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण, आत्मविश्वास इत्यादी विविध घटकांबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली। यावेळी महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्राध्यापक स्नेहा काळे, डॉक्टर जयश्री जाधव पाटील, प्राध्यापक ऋतुजा सकपाळ, डॉक्टर नथीराम राठोड, डॉक्टर शैलेश जाधव, डॉक्टर राम बरकुले आदी सदस्यांसह विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।